हॅलो हाय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा मला नवीन व्हिडिओत स्वागत आहे। आता आम्ही सकाळीच दिवाळीच्या शॉपिंगसाठी जात आहोत। माझा आवाज अजूनही नीट झाला नाही तर प्लीज समजून घ्या। मला जसा जमेल तसा मी ब्लॉग बनवेल, कारण मार्केटमध्ये आता दिवाळीची खूप गर्दी आहे, म्हणून आम्ही संध्याकाळी न जाता सकाळी जायचं प्रिफर केलंय। पुढे काय आवडतं काय? 3 घ्यायचे आपल्याला। हे इथे मोठे मोठे दिसतात, इथेच थांब। आज समोरच्या गोडाऊनसाठी मोठा डिझाइन गोडाऊनसाठी छेला झाले आणि हा साधा कोणता माहिती? तसा प्लास्टिकची दांडी नको। मंदिरासाठी का? आणि छोट्या झाडूची काय किंमत? 20 रुपये। तर त्याची मी 30 रुपये जोडी लाईन तुम्हाला। 30 ला जोडी, हा 50 ला। हां ठीक आहे, देऊन टाका। इसमें डालते हो। रिदान इकडे हो, गाडी येते। रिदान आता खूप परेशान करतोय, त्याला घरी सोडून येतो, जेवून त्याला झोपवून येईल आणि मग दुपारी येऊ आम्ही मूर्ती घ्यायला। कट टू नेक्स्ट डे। काल मला वाटलं रिदान दुपारी झोपेल आणि मग नंतर आम्ही येऊ, पण रिदान झोपलाच नाही। असंच असतं, नेमकं ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस तो झोपतच नाही, म्हणून मग आता नेक्स्ट डेला आम्ही आता शॉपिंगला आलो। सर्वात अगोदर लाइटिंग घेऊन घेतो, टेस्ट करून घ्या। हां चालेल, तुला काय घ्यायचं सांग? बनाना घेतो, ऑरेंज थांब घेऊ, ॲपल ॲपल हां थांब तिकडे गाडी येते, ते परत कर, आपण घरी जाऊन धुवून खाऊ। आमचा छोटा पाट आहे ना, त्या साईजची पाहिजे। ती येल्लो पण छान वाटते, अजून बघून येऊ सगळ्यां मग ठरव। आम्ही कोणती देवी घेतली ते तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते, आणि अजून काय काय शॉपिंग केली ते पण घरी जाऊन दाखवते। छोटे कंदील पण झाले, फक्त मोठे राहिले आता। ती कंदीलची जी मेन गल्ली तिकडे जाऊ, तिकडे व्हरायटी खूप आहे। आता मी दिवाळीची काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला आता अगोदर दाखवून देते। सर्वात अगोदर मी तुम्हाला हे कंदील दाखवते। मी हे 2 प्रकारचे कंदील घेतले, एक या घरासाठी, समोर आमचं एक नवीन घर बांधलं जातंय त्याच्यासाठी 2 कंदील घेतले। त्यानंतर घेतले आहे पूजेसाठी हे झाडू, छोटे लक्ष्मीपूजनाला झाडू लागतो म्हणून ते झाडू घेतले। आणि हे घेतले वॅक्सचे दिवे घेतलेत, पंतीमध्ये मी हेच दिवे लावते। ते तेलाचे लावले की तेलाचे डागही पडतात, हे जरा सोयीस्कर असतं, सोपं असतं, म्हणून मी हे दिवे लावते। हे मी 2 पॅकेट्स घेतले। आणि त्यानंतर मी हे असे इलेक्ट्रिक दिवे पण घेतले, असं खाली त्याला बटन आहे। असे डेकोरेटिव्ह आयटम खूप छान वाटतात, पाण्यातही चालतात। आणि घे बेटा। त्यानंतर मी हे आणली आहे चाळणी, रांगोळीची कलर भरण्यासाठी। यात आहे रंगोली, मला रांगोळी काढायला खूप आवडतं, इली जास्त रांगोळी घेऊन आली। त्यानंतर आहे बत्ताशे आणि लाह्या, देवीसमोर जे 5 बोळके ठेवले जातात मडके, त्याच्यात हे एक भरलं जातं आणि बाकी सप्तधान्य भरलं जातं। त्यानंतर हे स्टिकर्स आहेत काही शुभ लाभाचे, लक्ष्मीचे पावलं। आणि हे आणलं आहे मी, हे नजर दृष्टी यंत्र आहे, म्हणजे जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती हे खेचून घेतं आणि पॉझिटिव्हिटी आणतं। याला काहीतरी नजरबट्टू पण म्हणतात वाटतं। त्यानंतर मी आणले आहेत हे असे फुलं, याला पण खाली इलेक्ट्रिक सेटिंग आहे, हे पाण्यामध्ये ऑन होतात। हे मी 6 फ्लॉवर्स आणले, जवळ दाखवून दे कशी, हे अशी 6 फुलं आणलेत। त्यानंतर अजून बरीचशी शॉपिंग केली आहे। हे असे
रांगोळीचे काही स्टिकर्स आणलेत मी. त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती ठेवायला आसन लागतं, तर हे आसन आहे. आणि हा एक रांगोळीचा मोठा ठसा आणलाय. रिदान मला काही जास्त उमजू देत नाही म्हणून हा एक मोठा ठसा टाकून याच्या बाजूला डिझाईन्स काढले. मी हा मागच्या वेळेस पण आणला होता, पण आता नेमकं कुठे ठेवला गेला तो काही सापडत नाही. असंच होतं, वस्तू घेतल्या जाता पण वेळेवर सापडत नाही. आणि प्रेग्नेन्सी नंतर तर मला खूप असं मेमरी म्हणजे आठवणच राहत नाही मी कुठे काय ठेवलंय. यात परत मी दीपावलीचं स्टिकर, हे लक्ष्मीचे पावलं छोटे छोटे. जिन्यात मी हळदी आणि कुंकुमाचे पावलं आणले उमटवायला. पंत्या पण आणलाय मी. आता त्या मी पाण्यात भिजत ठेवलाय, ते काय आता दाखवत नाही मी. परत मी हे छोटे आकाश कंदील आणले खाली दुकानात आणि इथे गॅलरीमध्ये लावण्यासाठी. आणि आणली आहे लाइटिंग. लाइटिंग तर दरवर्षी घेतली तरी ती खराबच होते, म्हणून जास्त भारीतली लाइटिंग घेऊच नाही. किती पण भारी घेतली तरी ती थोडे दिवस चालते आणि खराब होते. ओ बेटा आपण ठेवून देऊ आता. ही होती माझी दिवाळीची शॉपिंग. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.